हाय मित्रांनो, माझं नाव राजश्री. तुमचं स्वागत आहे माझ्या या पहिल्या कुकिंग व्हिडिओमध्ये. यामध्ये मी भाकरी कशी बनवायची हे तुम्हाला सांगणार आहे. याआधी पण मी भरपूर सारे व्हिडिओ बनवलेले आहेत, पण आज मी कुकिंग व्हिडिओ बनवत आहे. यामध्ये भाकरी मी बाजरीची बनवत आहे. यासाठी पहिलं मी 2 भाकऱ्या होतील एवढं पीठ घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित मळून घेत आहे. एकदम आपल्या अंदाजाने पाणी टाका त्याच्यामध्ये, ज्याच्यामुळे पातळ नाही झालं पाहिजे. पीठ नॉर्मलच असायला हवं. तुम्ही चेक करू शकता मी ते पीठ कशा पद्धतीने मळत आहे. थोडं थोडं पाणी टाकून ते सर्व पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आणि ते व्यवस्थित मळालंय की नाही ते आपल्याला यावरून समजणार आहे की ताटाला पीठ किती राहते. आपलं ताटाला जर थोडंही पीठ नाही राहिलं तर समजून जायचं आपण व्यवस्थित पीठ मळालं. आणि जेवढं हवं त्या हिशोबाने तुम्ही पाणी घेऊ शकता त्याच्यामध्ये. ताटातलं पूर्ण आता पीठ सुटलंय व्यवस्थित. चेक करू शकता मी ते मळून घेते व्यवस्थित. आणि त्याच प्रकारे तुम्ही पाहू शकता पीठ कसं मळलं गेलेलं आहे. व्यवस्थित त्याला हाताने असं कुस्करून पण म्हणता येईल आणि मळूनही म्हणता येईल, तसं करून घ्यायचं आहे. ते व्यवस्थित ते मऊ झाल्यानंतर आपल्याला जेवढ्या साईजची भाकरी बनवायची आहे किंवा पातळ जाड त्या हिशोबाने आपण त्याचे उंडे करून घेऊयात. आम्ही आता उंडे म्हणतो, गोळाही म्हणतो. तुम्ही ज्या प्रकारे जे म्हणू शकता, म्हणजे जे तुम्हाला म्हणायचं आहे ते तुम्ही सांगा, त्याच्यामध्ये यूज करू शकता. आता मी 2 भाकऱ्यांसाठी पीठ घेतलं होतं, पण मला भाकरी पातळ करायची, त्यामुळे ते 3 भाकऱ्यांचं पीठ झालं. आणि आता भरपूर सारे लोक म्हणतील की तुम्ही जी भाकरी आहे ती एकाच हाताने का थापता. तर मला पहिल्यापासून दोन्ही हाताने थापायला प्रॉब्लेम नाही आहे, पण ती तुटते माझ्याकडून. त्यामुळे मी एकाच हाताने भाकरी थापते, जेणेकरून ती व्यवस्थित थापल्या जाईल आणि कुठूनही कट होणार. तर अशा प्रकारे भाकरी अशी गोल व्यवस्थित थापून घ्यायची आहे. एका हाताने जरी थापली तरी व्यवस्थित थापली जाऊ शकते. तुम्ही चेक करू शकता. भाकरी तव्यावर टाकल्यानंतर लगेचच त्याला पाणी लावून घ्यायचं आहे, जेणेकरून भाकरीला फोड येऊ नये. म्हणजे खालून ती जर जास्त शिजली तर खालच्या साईडने ती फुगून वर येते आणि मग ती भाकरीला जर पाणी लावलं नाही तर ती कोरडी होऊन जाणार. मग ती पापड नाही होणार त्याचा. अशाच प्रकारे मी दुसरी सुद्धा भाकरी बनवायला घेत आहे. पण याआधी ती खालची भाकरी जी आहे तव्यावरची ती उलटून घ्यायची आहे. आणि मी चेक करून घेतलंय की खालच्या साईडने शिजली आहे की नाही. खालच्या साईडने व्यवस्थित शिजली होती म्हणून मी पलटी करून घेतली. आणि आता तुम्ही पाहू शकता ती भाकरी जी आहे व्यवस्थित भाजली गेलेली आहे, त्याच्यामुळे ती भाकरी व्यवस्थित फुगली पण आहे. चेक करा तो. भाकरीला दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं. भाजून घेतल्यानंतर अशा प्रकारे जे आहे भाकरी फुगली जाते आपली. दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायची आहे भाकरी आपली. यामध्ये भाकरी बनवण्यामध्ये काही जास्त मोठं रॉकेट सायन्स नाही आहे. काही लोकांना भाकरी नाही बनवता येत, पण तुम्ही चेक करू शकता किती व्यवस्थित भाकरी बनवली गेली आहे. काही लोक लाटून बनवतात त्याला